नमस्कार मंडळी, मी रोहित स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. कुकरला लावले चणे, पहिल्यांदा घेतलं मग वाटण करून, कारण का आजकाल लोड शेडिंग चालू आहे त्याच्यामुळं लाईटीचा काय भरवसा नसतो. पहिलं वाटण वाटायचं, नाही तर नंतर मग नाही लाईट आली तर शेवटी पाट्या वाटायला लागतं. पाट्या वाटायला लागण्याचा काही इश्यू नाही आहे, पण वेळ जातो, पोरं किरकिर करतात. त्याच्यामुळं म्हटलं तर पहिलं वाटण वाटून घेऊ द्या. तोपर्यंत माझा नामा आणि माझी सुनू खेळत होते. आता कधीपर्यंत खेळतात हे सांगता येत नाही. म्हटलं पटकन भाकरी टाकून घेऊया. भाकरी टाकून घेतल्या, पण तोपर्यंत नामाने जरा मोबाईल उलटापलटा केला, कारण का मोबाईल ठेवला होता खिडकीत आणि त्याने तो पण होता खिडकीत. उलटापलटा केला आणि तोही उलटापलटा व्हायला लागला होता. पहिल्यापासून आम्हाला लहानपणापासून खिडकीत बसायची सवय, तर अजून कधी लहर आली तर बसतो खिडकीत. पटकन भाकरी करून घेतल्या, किचन क्लीन करून घेतलं, पण पाणीच नव्हतं नळाला. म्हटलं आता भांडी बाहेरच घासायला लागून, कारण का पहिल्यांदा एकदा मी भांडी बाहेरून घासून आली होते. पाण्याची काही वाट पाहून पाणी काही आलं नाही. रोज सकाळचा हाच प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस कामाची घाई असते तोपर्यंत पाणीच नसतं आणि नंतर ना पाणी येतं. पाणी घरात असलं का पटकन काम उरकतं, पण तोपर्यंत काही पाणीच नव्हतं. भांडी शेवटी नेली बाऱ्यावर, कारण का बाऱ्याला पाणी होतं. बाऱ्याला पाणी आले, म्हटलं भांडी नंतर न घासावं, आधी कपडे धुवून घ्या. सकाळी कपडे भिजत घालून ठेवली होती आणि मग ती कपडे म्हटलं बाऱ्याहून येऊन भिजत घाल. असा एवढा गच्च भरलेला टब उचलून नेला तर नेला बाऱ्यावर. तिथं गेल्यानंतर बाऱ्याचं पाणीच गेलं. शेवटी तो टब उचलून मला न्यायला लागला खडकावर, कारण का भिजवलेली कपडे होती, घरी एवढं पाणी नव्हतं. तो टब उचलला आणि मग मी नेलं भिजवलेली कपडे अर्धी बादलीत भरली, अर्धी टपात भरली आणि मग तशीच उचलून नेली खडकावर आणि तिथं गेल्यानंतर धुतली. म्हणजे घरी धुवायची होती, तिथून बाऱ्यावर गेले धुवायला, बाऱ्यावरून परत खडकावर गेले धुवायला. एवढं झालं ते कपड्यांचा प्रवास. मग ह्या कपड्यांनी, आणि ते सुद्धा भिजवलेली कपडे खूप जड झाले. अजूनही मी पैंजण घातलेलं नाही आहे. शेवटी मग तिकडनं आले, जेवले खावले, तोपर्यंत बाऱ्याला पाणी आलेलं होतं. मग बाऱ्यावर गेले परत भांडी घासायला. म्हटलं आहे पाणी चालू तर भांडी पटकन निघतात आणि वेळ पण कमी लागतो, खरकटर निघून जातं. तिकडून आल्यानंतर मग लक्षात आलं, बरेच दिवस झालं ना माझं अभ्यासाचं साहित्य पाहिलंच नाही. मी पाहून घेतलं, म्हटलं यांनी सगळं मिसमॅच केले. एकदा आपण पाहिल्यानंतर कळेल काय आहे, काय हरवलं आहे. मग त्यासाठी ती सॉर्टिंग करायला घेतलं. त्याच्यातही दोन्ही पोरं इकडून तिकडून ओढत होती. सगळं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर कळलं बऱ्याचशा कवड्या गायब आहेत अक्षरांच्या. त्याच्यानंतर हे 1-2 आहेत त्याच्या. नंतर इकडं तिकडं शोध घेतल्यानंतर अक्षरांच्या झाल्या व्यवस्थित, पण हे झालं. ABCDच्या आहेत 26च्या 26 कवड्या आहेत, त्या पूर्ण पाकिट आहे. त्याच्यानंतर हे 1-2च्या फक्त 22च कवड्या आहेत. आणि ही पाटी जी समोर दिसते ना तशी होती, ही अशी काढली आणि ती फुलपाखरं 2-4 होती, ती गायबच झाली. ते लाईनिंग लावायच्या आहेत बरोबर 10 आणि बाहुल्या 15 होत्या, त्या 8च बाहुल्या लागल्या. म्हटलं एवढं सगळं मटेरियल गेलं कुठं? आता घरात सोप्याच्या खाली इकडं तिकडं कुठं असलं तर झाडून काढताना भेटेल, नसलं तर गेलंच म्हणायचं समजा. आणि ही पुस्तकं त्यांनी अशी अस्ताव्यस्त टाकली होती. म्हटलं आता आज जर थोडा वेळ भेटला तर त्याची पुस्तकं जरा व्यवस्थित लावून घेऊ द्या. मग त्याची पुस्तकं घेतली लावायला. त्याचं अभ्यासाचं मटेरियल म्हटलं वेगळं करावं, खेळाचं मटेरियल वेगळं तर खेळाचं आणि अभ्यासाचं मटेरियल दोन्ही एकत्र करतो. आणि खेळही होत नाही आणि अभ्यासही होत नाही, आणि अभ्यासाची साहित्याची नासाडी होती. दोन्ही सगळं मटेरियल वेगळं केलं आणि बाहेर तर सगळं खेळण्याचं मटेरियल ठेवून दिलं. त्याचं हे अभ्यासाचं मटेरियल ठेवून दिलं ह्या साईडला, TV-पाशी ठेवून दिलं. ही ऑलरेडी एक पिशवीभर त्याच्यात ऑलरेडी अभ्यासाचे. आणि त्यांनी काय केलं, मला नाही पाण्यात असं चवाडो केलेला आवडत नाही. त्यांनी नवाने कोपरा एवढा 2-3 वेळा हात घातला. म्हटलं ते पाणी द्यावं होतं, वारं चालू होतं. मी त्याच्यावरून भरून आणलं परत आणि त्याला कव्हर करून घेतलं ओल्या फडक्याने. आता जेव्हा पाणी गार होईल तेव्हा होईल, त्याच्यात बर्फ टाकण्याचं. आता ही बास्केट आल्यात आमच्या रूमच्या दाराच्या बाहेर, आणि काल ह्यांची काय केलं होतं ते माहितीचे तुम्हाला. आणि 2 दिवस झाले आमची गिरण काही व्यवस्थित नव्हती चालत. तुम्हाला तर सांगितलं होतं गिरणीचा भरडा येतोय म्हटल्यानंतर ती गिरण नीट करणे भाग होती. मग ती गिरण हळूहळू सगळं काय केलं, खोलली, काय साफ केली, पुढं बटणं चेक कर हे करून
शेवटी ती गिरण एक तासाभराच्या अथक परिश्रमानंतर त्याचं पीठ बारीक यायला लागलं. पीठ बारीक यायला लागलं म्हटल्यानंतर नवीन दाणं टाकून उपयोगच नव्हता काही, कारण का ऑलरेडी गेल्या वर्षी पावसाने दाणे भिजले होते, ते दाणे खायच्या लायकीचे नाही राहिलेले. त्याच्यानंतर आदल्या वर्षीचे दाणे संपले होते आणि आता आम्ही सध्या कट्टा एका माणसाकडून उसनवारीने आणला. तेवढी जर बाजरी निघतपर्यंत तेवढा कट्टा पुरला तर ठीक, नाही तर मग नंतर दाणे कुठं आणायचं. एकतर ते बरोबर पायी 2 पायलीचं दळत होतं, म्हणून ते पीठच दळायला घेतलं. असं कुठं होत नाही. तोवर माझी नटा उठली. आता ती उठली म्हटल्यानंतर काय सगळ्या कामाला लागला फुल स्टाफ. आणि मग परत एकदा तोपर्यंत हांडा संपला होता आणि परत एकदा जाऊन हांडा भरून आणला बाऱ्यावर. पाणी खूप लागतं. आणि मग घरातही पाणी नाही, कुठंच पाणी नाही. घरात अजूनही पाणी आलेलं नव्हतं आम्हाला. मग म्हटलं आता हे काय करावे, पाणी तर नाही. मग माझी नाटक खेळत होती. म्हटलं आता बाकीची कामं घ्यावा करून. बाकीची कामं म्हणजे पहिल्यांदा समोर पाहिलं तर दिसली कपड्याची वलन. कपडे आणायची राहिली होती काढून, कपडे आणली. एवढी कपडे धुताना नाही काय वाटत, पण घड्या घालताना कंटाळ येतो. घरात तरी पण नामाने सगळं गावभर पसारा घातलाच होता. मग म्हटलं ही कामं उरकायच्या आधी या पोरांना झोपवूया. दोघांना झोपवलं आणि मग तिथून पुढं कामाला घेतलं. कारण का नाही जमत दोघं एकत्र असल्यानंतर ना काम करायचं. सगळी कामं पोरं झोपल्यावर पटपट कुरकून घेतली. मग आठवलं पोरं झोपल्यात तर चला करूया आळूवडी. मला आळूवडी आवडते, त्यांनी सांगितली होती कर मामा म्हणून. म्हटलं झोपल्यात तर पटकन करूया. पटकन जाऊन पानं तोडून आणले, ती साफसूफ केली. त्याच्यानंतर मटेरियल काढलं त्याचं आणि पट वड्या वळून घेतल्या. आणि वड्या कशा केल्या, काय केल्या, त्याचं ऑलरेडी एक व्हिडिओ चॅनलला अपलोड केलेला आहे. जा पहा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला, आणि करूनही पहा. त्याच्यानंतर लावला डाळ करून घेतली. हा कुकर इडलीच्या कुकरमध्ये मी वड्या घालते शिजायला, कारण का मग स्टीमरची वेगळ्या गरज नाही, वाफ निघून जात नाही, कमी वेळात चांगल्या प्रकारे शिजले जातात. डाळ घेतली करून. त्याच्यानंतर भाकरी घेतल्या बनवून. भाकरी बनवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवलेल्या आळूवड्या घेतल्या, कट केल्या आणि गरम करून घेतल्या. सगळ्या घरातले जेवण खाऊन झाल्यानंतर भांडी घासून झाल्यानंतर मग म्हटलं माझा नम्मा जेवलाच नव्हता, माझ्या नम्मासाठी ठेवलं टिफिन भरून. आणि मग पाण्याची बॉटल ते सगळं घेतलं भरून. आणि मग झाला झोपायला जायचा टाईम. असा होता माझा आजचा दिवस. नथिंग पण सगळं हार्डवर्किंग. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.